दिलवर, सीसीटीव्ही मध्ये त्यांना माझा चेहरा दिसणार नाही याची मी पूर्ण काळजी घेतली. जरी त्यांना माझ्यावर संशय आला तरी ते मला ओळखूच शकत नाही. तुम्ही काही काळजी करू नका. बाहेर ती मुलगी आली आहे. हे लास्ट वीकचे. पुढची कन्साइनमेंट लवकर द्या. खिडकीतनं दगड आत फेकला आणि याला काही माहिती नाही. ए थांब, तू नको जाऊस. तू शांत राहा, डोक्यात राग घालून घेऊ नकोस. आम्ही शांत आहे. हा शांत आहे. तू दमली आहेस ना, तू आवर. मी शांत आहे श्रद्धा. नशा करतो का तू? गटारात पडलेला असतो. मग कसा आला तुमच्या घरात? हे किसने फेका मारू नये तुझे? साहेब मी इथेच असतो. कुठे असतो? इथे असतो. तू उचकतो नको, मारीन तुला. हा, ये कैसा है फिर? हा, बोल ना. अभय, मारामारी करू नकोस. अरे याला ना लाथा बुक्क्यांची भाषा कळते. डोळ्याखालनं माणसाला घेऊन गेला ना, याला कळणार नाही. साहेब अरे आधी ते माणसाला शोधायला जा ना. जा, चल जा. देख. देव बाप्पा शपथ, मला खरंच नाही माहित हा कोण येतो. भाऊ, तुला शपथ वगैरे घ्यायची काही गरज नाही, कळलं ना? तू आम्हाला सांगितलं ना, विषय संपला. वी ट्रस्ट यू. हे बाळा, अगं फालतू कुठला तरी माणूस आहे तो. ते बाबा आहे ना, हं? त्याचा बंदोबस्त करतो बघ मी. कळलं? घाबराय. एक मिनिट, बंदोबस्त म्हणजे काय करणार आहेस तू नेमकं? अभय, मी तुझ्याशी बोलते, मला नीट शांत होणार आहे. तू काळजी करू नको. हाच बरं आता. वाढदिवस आहे ना तुझा. संपला. मला माहितीये तुझा वाढदिवस असा जायला नको होता. मी सुद्धा खूप प्लॅनिंग केलं होतं खरं तर. तुझा 18वा वाढदिवस म्हणून एका संस्थेमध्ये मुलांना कपडे देऊन साजरा करायचा होता मला. SIP काढायची होती, तुझ्या नावाने पॉलिसी काढायची होती, तुझं वोटिंग कार्डही करायचं होतं मला. सगळं राहून गेलं. आईच ओके, आपण करू नंतर. आई तू काय करतेस? मी आज इथेच झोपते तुझ्या बरोबर. नाही नको, मी झोपते. नाही, आज एकटी नको. आज मी थांबते. आई आय एम ओके. नाही तर तूच येतेस का आमच्या इथे? नको, मी झोपेन एकटी. तुझा काही लागलं तर मी सांगेन. डोंट वरी. ठीक. पण तू आता बाबावर नको चिडू. हा, काही लगेच दाखवायला नकोय आमची एक टीम आहे वगैरे. नाही चिडत आहे. झोपा. गुड नाईट. बंदोबस्त करणार म्हणजे काय करणार आहे? कोणाचा बंदोबस्त? मगाशी म्हणालास ना, हे सगळं ज्याने केलं त्याचा बंदोबस्त करेन म्हणून. हा, ते सुपारी देणार आहे मी त्याची. सुपारी? अगं रोड रोमी आहे, आपण काय करणार आहोत? समोर आला ना तर बांबू घाली. मग तिला कशाला सांगितलंस एवढं सगळं? तिने हे सगळं सिरियसली घेऊ नये म्हणून. ही माणसं फार घाबरट असतात ग. याहून जास्ती काही करत नाही, हे तिला कळलं पाहिजे. आणि जरा भाषा बघ तुझी. त्या वॉचमनशी कसं बोललास? पुन्हा पोलीस स्टेशनला जायला लागेल. पुन्हा सुटू, डोंट वरी. तुझे महाडिक साहेब तुला सोडवायलाच बसलेत वाटतं. खरा राग हा येतो. राग काय त्यात? तो माणूस चांगला नाही आणि तू अजूनही काम करतोस त्याच्याबरोबर, हे सांगितलं नाहीस मला. फॉर युअर काइंडेस्ट इन्फॉर्मेशन, आज तोच कामी आलाय. तो नसता तरी सावनी सुटली असती. सावनी निर्दोष आहे, तूच म्हणाला होतास ना. उगाच असं दिसणार आहे त्या महाडिकमुळे. विश्वासराव महाडिक फार मोठा माणूस, कळलं ना? तो संत महात्मा नसेल, पण मला काय करायचंय? त्याची 1000 लफडी असतील, घराच्या अंगणामध्ये बॉडी पुरल्या असतील, पण मी काय करू? मी त्याचे जागेचे व्यवहार करतो, तो मला चोख पैसे देतो. दॅट्स इट.
अशा माणसांशी संबंध ठेवायलाच नको, बोललो होतो ना आपण. अगं बोलण्याने गाडी नाही ना चालत, त्यासाठी पेट्रोल लागतं आणि ते महाग आहे. साऊच्या कॉलेजच्या ट्युशनच्या फिया भराव्या लागतात, त्यासाठी पैसे लागतात. प्लीज बाई, मला ज्ञान देऊ नको. मी तुझा शाळेचा विद्यार्थी नाहीये. तेही घेत नाही ज्ञानाचं, भलतच काहीतरी घेत. सो प्लीज टॉक प्रॅक्टिकल, कळलं ना? माझे पप्पा कुठे आहेत? तुझ्या पप्पांचं सोड, अगोदर तुझ्या सावनीची चिंता कर. सावनी? सावनी कुठे जाणार? माझी सावनी कुठे नाही जाणार. मी आहे ना. सावनीला कोणी नाही नेणार. आणि माझ्या सावनीला कोणी नेलं ना तर सावनी. हा बोल ग. इट्स ओके, अभय, बोलू नंतर. काय ग? मध्यरात्री 3:30 वाजता कोणाशी बोलतोस तू? अमेरिकेमधली एक पार्टी होती ग, तिथे संध्याकाळचे 5:30 झालेत ना. मग बोलायचं ना. झालं बोलणं, झालं. झोप तू. आपला अमित केला मॅडम, तुमचा लाडका विद्यार्थी केला. नमस्कार करण्याची काही गरज नाही. हे सगळं तुमच्यामुळे झालंय. नताशा बोल. हो मी येते कॉलेजला, कॅन्टीन बाहेर भेट. हा हे घ्या, आपल्याला जायचंय ना. कुठे? कुठे काय, रुटीन चेकअपला. नाही, घे ग. हो आज माझ्या भविष्यात लिहिलेलं आहे की वाहन जपून चालवा. अहो तुम्ही कुठे गाडी चालवणार आहात? रिक्षाने तर जायचंय आपल्याला. नाही, मला म्हणायचं की आजचा दिवस म्हणजे प्रवासात धोका आहे का, म्हणून नको. नाही नाही, आजच जाऊया, लवकर चला. त्या पोलिसने सुद्धा उत्तर देत जावं लागेल आपल्याला. चला चला. आई, कॉफी. हो आणते. गुड मॉर्निंग. उजाडलं का नशीब. झोपायला उशीर झाला होता म्हणून उशीर उठलो. कशी जाऊ तू? बरे. श्रद्धा, श्रद्धा. आई नाहीये, ती त्या अमितच्या आईला भेटायला गेली. पुन्हा नसती समाजसेवा सांगितले कोणी हिला करायला? घे. अरे तिच्या वर्गातला मुलगा होता ना, तिला वाटणारच. मला ऐकूनच कसं नुसतं झालं. एवढा तरुण मुलगा अशानं गेला. अभय, हा? प्रिय व्यक्तीला जपावं लागेल बरं का. जपतो. आधी आंघोळ करतो, मग जपतो. अगं, हो बघते, तुम्ही आवरा पटकन. हा, कोण? इन्स्पेक्टर विजय भोसले. अहो नमस्कार, येऊ? हो, या ना.
सावनी हा बसा ना. हा. नाही काल जरा पोलीस स्टेशन मध्ये मी खूप रूढ बोललो तुमच्याशी. पण काय करणार हो, कामाचा भाग असतो आमच्या. नाही तसं पर्सनली माझं आणि तुमचं काही वैर नाही ना. पाणी मिळेल? हो मी आणते. काका प्रॉब्लेमच असा झालाय. अहो हा जरा आत येता का? हा अहो हो आलो आलो. बस. मी काय म्हणतोय, काही कॉफी बिफी करू नकोस त्या माणसासाठी. काल पोलीस स्टेशन मध्ये इतका विचित्र वागलाय तो आमच्याशी. अहो पण आता आपल्याकडे आलेत ना, मग एवढं करायला नको. तू कोणत्या कॉलेजला? SAC हा आर्ट्स अँड सायन्स कॉलेज, बरोबर ना? कसं झालंय कॉलेज? मस्त. तू काय घेतलं, सायन्स की आर्ट्स? आर्ट्स. बेस्ट. ऐक ना, प्लीज एक काम करशील, जरा तुझ्या आजीला सांग ना की थंड नको पाणी, घसा खराब आहे, कोमट पाहिजे. हा बॅग घेऊन बॅग राहू दे ना. नाही ते अगं बरं नाही वाटत ते असं त्यांनी पाणी आणायचं, त्यापेक्षा बॅग ठेव, तू पाणी घेऊन ये जा. आजी त्यांना साधं पाणी हवंय, कोमट पण चालेल. ऍक्च्युली त्यांचा घसा खराब आहे. बघा, कॉफी पिऊन बरं वाटेल त्यांना. बरं. एक्सक्यूज मी, ती माझ्या कॉलेजची बॅग आहे. तुम्ही काय मिळालं जे मला पाहिजे होतं ते मिळालं. एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या मुलीकडे एवढे पैसे कसं काय? आता हे अशाच अवस्थेमध्ये असू शकतात की एकतर तू स्मगलिंग करते, ब्लॅक मार्केटिंग करते किंवा ड्रग पेडलिंग करते. तर आता पटकन सांग, हे पैसे तुझ्याकडे कसे आले? इथेच सांगतेस की पोलीस स्टेशनला जायचंय? एकदा का आपण पोलीस स्टेशनला गेलो की तिथे मी काय करतो, कसा वागतोय माहितीये ना तुला. आता मला पटकन सांग, हे पैसे कुठून आले तुझ्याकडे? मी दिले ते तिला. माझ्या मुलीला. तुम्ही? बापाने मुलीला पैसे देऊ नये असा काय नियम काढला का तू नवीन? पण एवढे पैसे? हा आम्ही देतो. मिस्टर भोसले, इफ आय इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे त्यांचा. भोसले तू ड्युटीवर नाही येणार रे? मग माझ्या घरात कसा काय शिरलास तू? म्हणजे मुलीच्या बॅगेला हात कसा काय लावलास तू? आता मी म्हणू का, ते पैसे तू तिच्या बॅगेमध्ये टाकले तिला फ्रेम करायला. पण आता तुम्हीच म्हणालात ना की तुम्ही तिला देता एवढे पैसे. कोण? मी बोललो? तू ऐकलंस का ग? नाही ना. भोसले निघायचं. एका फोन कॉलवर तिला काल सोडवलंय मी. एका फोन कॉलवर कायमचं घरी बसवीन तुला. मिरजकर, एका तरुण मुलीचे वडील आहात तुम्ही. तिच्या आयुष्याची वाट लावताय तुम्ही आणि मी तिच्या आयुष्याचं भलं करतोय. बापाची ड्युटी नाही रे शिकवायची बाळा. पहिले स्वतःची ड्युटी शिकून ये. माझी ड्युटी मला खूप चांगली माहिती आहे मिरजकर, पण तुम्हाला साधी गोष्ट कळत नाहीये की पोलिसांशी कसं बोलावं. टाइम अप. तर विषय असा आहे साजू. आपली मुलगी काय करते हे पाहणं प्रत्येक बापाची ड्युटी आहे.
काय जेव्हा बाप ही ड्युटी बजावत नाही ना त्यावेळी मुलं चुकीच्या वळणावर जातात. आज तुझा पहिलाच फोन ती उचलते ना, नंतर 100 फोन करशील तरी ती उचलणार नाही. येणार मिरजकर, तू पोलीस स्टेशनला 100% येणार. आणि त्या दिवशी मी तुला सांगेन माझी ड्युटी काय आहे. अगं बाई, गेले ते? झालं त्यांचं काम. तुम्ही काय शाळेत मुलांना ड्रग द्यायला शिकवता? तुमची शाळा म्हणजे ड्रग्सचा अड्डा आहे. मला कळतंय, पण असं काही नाहीये हो. यांच्या मुलीला पोलिसांनी बोलवलं चौकशीला. काय संबंध आहे तिचा? तिचा काही संबंध नाहीये. उलट ती त्याच्याशी आणि त्याच्या आईशी चांगलंच वागली होती. तुमच्याबद्दल तुमचा मुलगा काय बोलला? बोला ना. जाऊ दे, ती ही वेळ नाहीये. पण मी जाऊ देणार नाही. मुलगा माझा गेलाय आणि ह्याला जबाबदार तुम्ही आणि तुमची शाळा आहे. मी तुमच्यावर केस करेन, कोर्टात खेचेन तुम्हाला. चालते वाईट. हॅलो श्रद्धा, कुठेस तू? अगं, स्कूलमध्ये पोलीस आलेत. का? अगं, नॉन टीचिंग स्टाफ आणि टीचिंग स्टाफच्या जबान्या घेत आहेत. प्रेसवाले पण आहेत. मला भेंडे सर म्हणाले की मिरजकर मॅडम कुठे आहेत ते विचार म्हणून. मी अमितच्या घरी गेले होते. मी घरी जाऊन येणार आहे. सांगितलं होतं भेंडे सरांना 12 वाजतील म्हणून. नाही. भेंडे सरांनी सांगितलंय तू इतक्यात स्कूलमध्ये येऊच नकोस. का? अगं, तू इथं आलीस तर फार गोंधळ होईल. प्रेसवाले तुला प्रश्न विचारतील. त्यांना कळलंय की या सगळ्या मॅटर मध्ये कुणीतरी श्रद्धा मिरजकर नावाची टीचर इन्व्हॉल्ड आहे. इन्व्हॉल्ड नाहीये मी भाषा. हो, सॉरी अगं, तसं नाही मला म्हणायचं होतं. पण तू इथं आलीस ना तर प्रेसवाले तुला खूप प्रश्न विचारतील. म्हणून तू आता येऊच नकोस. ठीक आहे, मी घरी पोचते आणि करते फोन तुला. हा, ओके, बाय. सँडविच करतोय, खाणार तू? बाबा ते माझ्या मैत्रिणीचे पैसे आहेत. ती ट्युशन्स घेते. ट्युशन? ऍक्च्युली ती पार्ट टाइम बारटेंडर म्हणून पण काम करते. तिचे बाबा अल्कोहोलिक आहेत, सो ती एकटीच राहते. आणि काल ते तिला भेटायला म्हणून येणार होते, सो ते पैसे सेफ राहावे म्हणून तिने मला दिले. पण मी ते आज तिला परत करणार आहे. खरंच बाबा, खरंच. I trust you. I really trust you. मला एवढं एक्सप्लेन करण्याची गरजच नव्हती. तू म्हणालीस ना, आय ट्रस्ट यू. दॅट्स इट. चल, कॉलेजला जाते ना, मी सोडतो तुला. नको बाबा, मला काल रात्री स्वप्नात सुद्धा अमित दिसला होता. साऊ, बघ बाळा, जे घडलं ना ते वाईटच झालं. पण इमोशनली फार नाही गा अडकायचं. 2 बिल्डिंग सोडून तो खून झाला, माहितीये ना तुला. रोज दिसणारा माणूस होता ना तो. पण आपण असं म्हणू शकतो का आपण त्याला जास्ती ओळखतो? त्याच्या आयुष्यामध्ये एक्झॅक्टली काय चाललंय, कुठे जाऊन माती खातोय, हे नव्हतं माहिती आपल्याला. या अमितचं पण सेम आहे. यापूर्वी तू त्याला ओळखत होतीस नाही ना? परवा तू त्याच्या घरी गेलीस आणि ओळखायला लागलीस, करेक्ट? मग तो या जगात नाहीये. हे कितपत आपल्या मनाला लावून घ्यायचं हे तू तुझं ठरवायचं. त्यापेक्षा आपण असं म्हणूया की आपण सेफ आहोत. हे सगळं आपल्या घरात घडत नाही, करेक्ट? आणि तुझा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझ्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही. बाबुड्या, आय ट्रस्ट यू. तू खरंच फुल आहेस. हो.
वॉचमॅन वॉचमॅन ए कोण आहे थांब थांब तिकडे ते चाललास पळून